कूर येथील विवाहतेचा घातपाताचा संशय, नातेवाईकांचा आरोप, आरोपींना अटक करावी, नातेवाईकांची मागणी। कूर येथील अंगणवाडी सेविका माया विठ्ठल सारंग यांचा काल चक्कर येऊन पडून मृत्यू झाला। चक्कर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या ठिकाणी माहेरच्या नातेवाईकांनी भेट देऊन पाहणी केली असता त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करून याच्या मागे असणाऱ्या आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी केली। काल माझी नणंद माया विठ्ठल सारंग हिचा घातपाती मृत्यू झाला। त्यासाठी जिम्मेदार तिचे पती आणि दीर यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आणि तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतोय। काल माझी बहीण माया विठ्ठल सारंग हिच्यावर घातपाती मृत्यू झाला। तिच्या पूर्ण फॅमिलीवर कारवाई व्हावी लवकरात लवकर, एवढीच आमची अपेक्षा आहे। माझ्या भाचीचा मृत्यू झाल्याचे कारण म्हणजे ज्यावेळी मी इथे आलो कूरमध्ये, त्यांनी फोन केला की चक्कर आली म्हणून मी ज्यावेळी आम्ही इथं आलो त्यावेळी आम्ही प्रत्यक्षात बघितलं तर गळ्याला पूर्ण असा कच पडलेला होता। हा घातपात हे माझ्या लक्षात आलं की हे घातपात असून हे माझ्या भाचीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। म्हणून आम्ही आमच्या ह्या कूरच्या गावच्या प्रतिनिधीने किंवा हिने आमच्या पाटील कुटुंबियांनी त्यात भाग घेऊन पूर्ण त्यांचा खुलासा तपास केला। त्यावरती त्यांचे भाऊ आणि ते विठ्ठल सारंग माझ्या भाचीचे नवरा यांनी मिस्टर यांनी गळा दाबून मारल्याचं आम्हाला जरा असं शंका वाटायला लागली। अगोदरच त्या मुलीला छळ चालू होता, त्यावेळी माझे भाचे आणि माझे भाऊजी सांगत होते की असं चालू आहे आणि छळ चालू आहे, तरी त्यांनी आम्ही समजूत सगळ्यांनी काढले आणि भाचीला पुन्हा आम्ही सांगितलं असू दे, तू काय हे करू नको असं सांगितलं, तरी पण त्यांनी कट रचून माझ्या भाचीचा दुर्दैवी खून केला। तसेच आम्हाला असे वाटत नव्हते की आमच्या भाचीचा प्रेत आमच्या इथं कुरात आमच्या बहिणीच्या तिथे येईल असं वाटत नव्हतं, पण आमच्या हिने पूर्ण हे केलं। याचा तपास व्हावा पूर्ण आणि याचा सखोल चौकशी होऊन याला कठोरात कठोर कारवाई होऊन याला शिक्षा व्हावी। तसेच कुठल्याही दडपणाला न हे करता प्रतिनिधींनी किंवा यांनी न हे करता दबाव आणता यांना आमच्या ह्या भाचीला माझ्या न्याय मिळावा हीच माझी अपेक्षा आहे। काल माझ्या बहिणीचा मृत्यू झाला आहे, पण तो मृत्यू नसून घात आहे। त्यामध्ये त्यांचे पती विठ्ठल सारंग आणि त्यांचे भाऊ सुरेश सारंग हे जबाबदार आहेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही अपेक्षा। काल माया विठ्ठल सारंग आमची बहीण हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। जेव्हा आम्हाला समजलं की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या मुलगीला चक्कर आलेली आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या, आम्ही जायच्या आधी त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेले होते। हॉस्पिटलला घेतल्यानंतर ते म्हणाले चक्कर आलेले आहे, अटॅक आल्यामुळे मृत्यू झाला आणि तिला जॅकेट घातलं होतं। जॅकेट घातल्यामुळे आम्हाला काही समजलं नाही। मग नंतर आमच्यातल्याच एका हे वडिलांनी त्यांच्या जेव्हा जॅकेट काढलं त्यावेळी समजलं की त्या गळ्याभोवती कच होता। कच असल्यामुळे आम्हा सर्वांना संशय आला की तिचा घातपाती मृत्यू केलेला आहे आणि आम्ही संशयी आरोपी म्हणून आम्ही त्यांच्या विठ्ठल सारंग त्यांचे पती यांच्यावर संशय घेत आहोत, कारण हा मृत्यू झालेला आहे, हा घातपाती मृत्यू आणि तिला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे। झालेल्या प्रकाराबद्दल त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी याचा सूक्ष्मोक्ष लागून लवकरात लवकर न्याय मिळावा एवढी आमची पाटील कुटुंबियाकडून अपेक्षा आहे। आणि हा झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे आणि त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी एवढं आमचं मत आहे आणि योग्य तो न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे। काल जो प्रकार जो घडला तो अतिशय एकदम दुर्दैवी होता। आमची बहीण माया विठ्ठल सारंग हिचा अक्षरशः जाणून बुजून तिचा गळा दाबूनच खून केलेला आहे असा आमचा आरोप आहे। या कटामध्ये त्यांचे मिस्टर, विठ्ठलचा भाऊ, त्याची वहिनी, ती सासू, ती हिची बहिणीची आमच्या सासू, ही अशी सगळी सामील असून त्यांनी 1 ते 1.5 वाजता त्याचा रात्री 1 ते 1.5 वाजता त्याचा गळा दाबून खून केलेला आहे अशी आमची तक्रार आहे। याबाबत अधिक तपास भुदरगड पोलीस करत आहेत। त्यांच्या मृत्यूचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।